एक ग्लास पाणी घ्या, पाणीला उकडायला ठेवा, त्याच्यात अद्रक चेंदून टाका, थोडीशी हळदी टाका आणि थोडंसं मीठ. 8-15 दिवसांनी असं वाटेल का आता मला हळूहळू कमी होतोय. हे हरण्यासाठी एकदम चांगला उपाय आहे. जर समजा कुणाचा लिव्हरला प्रॉब्लेम असेल का त्याच्यासाठी एक तर आपण एक चटणी बनवायची, कोथिंबीर घ्यायची. समजा आपण 100 ग्राम कोथिंबीर घेतले तर 50 ग्राम कढीपत्ता आणि त्याच्यात 25 ग्राम. सकाळी काय करायचं, एक ग्लास पाणी गरम करायचा, त्याच्यात हे चटणी 1 चमचा टाकायचा आणि त्याला उकडायची. पण ज्याचा लिव्हर डॅमेज झालाय, पाणी भरलाय त्याच्यात, मग त्याला फास्ट रिकव्हरी पाहिजे. तर फास्ट रिकव्हरीसाठी आहे ना आपले कोकोनट येतात ना, गुडघ्यांचे त्रास, गुडघ्यांचे, हे बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स पण आहेत. बऱ्याच गोष्टी ट्राय करून झालेत डॉक्टरकडनं पण बाहेरून पण रिझल्ट नाही येते. तर त्यासाठी काय करावं? माझ्याकडे तर घुटण्याचे एवढे केस आले ना गुडघ्याचे, डॉक्टरनी जरा सांगितलं तुझा गुडघा बदली करावा लागेल. अच्छा, चेंज करायचं वगैरे बोलतात. म्हटलं काय नाही करायचं तुम्ही. आज आपण जे फाईन सॉल्ट खातो ना, बरोबर, त्याच्यात ते आयोडीनचं प्रमाण जास्त आहे. ओके, ते आयोडीन नुकसानकारक पण आहे. ते गुडघे नुकसान करते, तुमच्या किडन्या नुकसान करते. त्याच्यापेक्षा आपण जे सी सॉल्ट आहे त्याला तुम्ही थोडा पिसून पाहिजे तर त्याच्यात थोडा मिक्स करा आयोडीनसाठी. सायटिका हा जो प्रॉब्लेम आहे कमरेचा मणक्याचा जो प्रॉब्लेम असतो, ह्याच्यावर काय उपाय? नाही, सायटिका कसं आहे फक्त इकडचं नाही, इथपर्यंत जातो, असा पायापासून पण जातो. हे जे नर्वस सिस्टम आहे ना, ह्याचं पण प्रॉब्लेम तोच आहे. जास्त दुखतोय ना, जिकडे जास्त दुखतो तिकडे काय करायचं, रात्री झोपताना लिंबूचा रस काढायचा आणि त्या रसला आहे ना, तो जो आहे ना बाहेरचा इलाज, तो टेम्पररी रिलॅक्स आहे. पण तुम्ही हे पाणी पिलं ना का तुमचं परमनंट सॉल्व्ह, आतून पण ते सॉल्व्ह होतं. डोक्यादुखीसाठी आहे ना तुम्हाला खावा लागतो. ओके, तुमच्या डोकेदुखी झाला 1 चमचा साबून खायचा. मायग्रेनचं काय मी तुम्हाला सांगतो, मायग्रेनचं कसं असतो, आपल्या डोक्यामध्ये आहे ना बारीक बारीक नसा आहेत. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता ना कुठे एका जागेवर, ब्लड त्याच्यात फ्लॉट होतो त्या नसामध्ये आणि म्हणून तो दुखतो. पण त्याला तुम्ही काही ट्रीटमेंट घेतलं ना तर ते बरं होणार नाही. त्याच्यासाठी एकच उपाय आहे, डायबिटीस होतो कसाला हे कोणाला माहित नाही का बाबा डायबिटीस का होतो. लोकांना असं वाटतं ना का बाबा आपण गोड खाल्ला का काय खाल्ला तर डायबिटीस होतो, तसं नाही. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते आहेत प्रवीण दादा. आणि बरेच तुमचे प्रश्न होते, लोकांचे प्रॉब्लेम्स होते, हर्निया, लिव्हर, डायबिटीज, बऱ्याच गोष्टींवरती त्रास आहेत. आणि बाबांनी सांगितलेली रेमेडी त्यांना रील नाहीतर मग व्हिडिओमध्ये हवी होती. तर त्यामुळे आजचा जो पॉडकास्ट होणार आहे हा तुमच्या कॉमेंट्सवरती आम्ही ठरवला आहे. असाच आम्ही पुढे पॉडकास्ट हा कंटिन्यू आजचा करू, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी रेमेडीज जे आहे ते प्रवीण दादा सांगतील. तर पॉडकास्ट एंडपर्यंत पहा आणि ज्यांना पण हे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना हा जो पॉडकास्ट आहे तो शेअर करा, म्हणजे त्यांची पण मदत होईल. नमस्कार दादा. ओम साईराम. ओम साईराम. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. ओम साईराम. आणि खूप छान रिस्पॉन्स आहे लोकांचा, रील्स म्हणा, पॉडकास्ट म्हणा, लोकांना रेमेडीज खूप आवडत आहेत. आणि आत्तापर्यंत पॉसिबल जितकं होऊ शकेल मी त्यांना रेमेडीज पाठवलेत व्हॉट्सअपवरती. त्यांना ती मदतही झाली आणि त्यांना ते रिझल्ट्स आलेत. तर सर्वात आधी पॉडकास्ट स्टार्ट करायच्या अगोदर मला हा प्रश्न आहे की हर्निया जे आहे ह्याच्यावर सोल्युशन काय आहे आणि हे काय म्हणजे? हर्नियाचं कसं असतो का, आपले हे जे स्नायू आहेत ना ह्यांना एक इलास्टिसिटी पाहिजे. आपले जे स्नायू आहेत ना हे फ्लेक्सिबल असतात, पण याच्यात एक इलास्टिसिटी, जसं आपण कमरेला ते इलास्टिसिटी असतो तसं पाहिजे. पण आपण त्याच्यावर दुर्लक्ष केला आपला शरीरावर का त्याची इलास्टिसिटी कमी होते. अच्छा. आणि इलास्टिसिटी कमी झाला का ते हर्निया आहे ना तो साईज ओव्हर व्हायला चालू होते, म्हणजे तो तिकडे बाहेर होतो. ओके. आता बाहेर झाला का त्याला तुम्ही इलास्टिसिटी वाढवण्यासाठी काय उपाय नाही तुमच्याकडे, काय उपाय नाही. पण त्याला आपल्याकडे डिवाईनमध्ये उपाय आहे. अच्छा. हां, त्याच्यात कसं आहे का, मी जे सकाळी सांगतो ना लोकांना का एक ग्लास पाणी घ्या, पाणीला उकडायला ठेवा, मग त्याच्यात अद्रक चेंदून टाका, थोडीशी हळदी टाका आणि थोडंसं मीठ आणि त्याला चांगलं उकडा. आणि ते अर्धा ग्लास झाला का त्याला काढून छानून चहासारखं प्यायचा. मग त्याच्याने काय, फक्त तिकडचं नाही, आपलं पूर्ण शरीराचा स्नायू आहे ना, अच्छा, त्याला इलास्टिसिटी येतो आणि फ्लेक्सिबिलिटी येते. त्याच्यामुळे काय, एक तर त्याला सेल्फ प्रेशर येतो आतमध्ये जायला, प्लस दुसरा जो आपला कोकोनट ऑइल असतो ना ते आपण रोज सकाळी 1 चमचा खायचा उपाशी पोट. ते खाल्ल्याने काय होतं माहिती आहे का, पोटातली जी गरमी आहे ना ते शांत होते. गरमी शांत झाली ना
का हे लवकर हळूहळू आत्मय झाला सुरू होतो. अच्छा. ओके. हे 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 याचे मेन उपाय जे आहे ना हे आहे हरण्याचे. मग त्याच्यामुळे ते कमी होतो, हळूहळू कमी होतो. बरोबर. आणि तिसरा जे लोकांना स्टार्टिंगला या बुकमध्ये जी टाकलं आहे ना मी, त्या टायमाला त्यांना हे होतं का इकडे मेहंदी लावायची आणि त्याच्यावर रात्री हे लिंबू लावायचा, लिंबूचा रस. त्या टायमाला कसं होतं का हे दुखणं होतं ना इकडे ज्याला, त्याचं दुखणं कमी होतं लिंबूचा रस लावला तर. पण हळूहळू जसं आता पण कसं आहे ह्याच्याच पण आहे ना बाबांचे नवीन नवीन प्रकरण येत राहतात. आता मी तुम्हाला जे सांगतो ना एकदम फ्लश व्हर्जन आहे. अच्छा. काय हे केल्याने आहे ना त्यांना हळूहळू आहे ना 8-15 दिवसांनी असं वाटेल का आता मला हळूहळू कमी होतंय. ओके. ओके. हा, हे हरण्यासाठी एकदम चांगला उपाय आहे. ग्रेट. तसंच लिव्हर वरती काय आहे? लिव्हरवर कसं आहे, लिव्हर एक अशी आपलं अंग आहे ना का जो स्वतः डेव्हलप होतो, जो स्वतः डेव्हलप होतो. जर समजा कोणाचा लिव्हरला प्रॉब्लेम असेल, बरोबर आहे ना, का त्याच्यासाठी एक तर आपण एक चटणी बनवायची. ओके. चटणी कुठली का कोथिंबीर घ्यायची. समजा आपण 100 ग्राम कोथिंबीर घेतले तर 50 ग्राम कढीपत्ता आणि त्याच्यात 25 ग्राम पुदिना. ओके. आणि अद्रकचा तुकडा आणि त्याला काय ब्लेंडरमध्ये पिसून घ्यायचा, मिक्सरला पिसून त्याला एक भरून ठेवू शकतो आपण. म्हणजे 2-3 दिवस खराब नाही होत, फ्रीजमध्ये ठेवलं खराब नाही होत. सकाळी काय करायचं, 1 ग्लास पाणी गरम करायचा, त्याच्यात हे चटणी 1 चमचा टाकायचा. अच्छा. आणि त्याला उकडायची. मग त्याला आपण छानून घेतली एका ग्लासमध्ये. म्हणजे आपण 2 पाणी जेवढं आपलं पाहिजे, 1 ग्लास पाहिजे, 2 ग्लास पाहिजे, घरातले 4 लोक असतील तर 4 ग्लास पण घेऊ शकतो. त्याला छानून घेतला, मग त्याच्यात प्रत्येक ग्लासमध्ये 1 चमचा मध टाकायचा. ओके. आणि 2 ड्रॉप निंबू, 2-4 ड्रॉप, जास्त नाही, आणि थोडंसं मीठ. म्हणजे टेस्ट आहे ना एवढं सुपर्ब येतो ना प्यायला. आणि त्याच्यामुळे आहे ना ऑटोमॅटिक तुमचा लिव्हर आहे ना तो फंक्शन सुरू होईल. म्हणजे जे पण प्रॉब्लेम असेल ना ते कमी होतात त्याच्यातनं. पण ज्याचा लिव्हर डॅमेज झाला आहे, समजा डॅमेजच झाला आहे, पाणी भरलं आहे त्याच्यात, डॅमेज झाला आहे, मग त्याला फास्ट रिकव्हरी पाहिजे. तर फास्ट रिकव्हरीसाठी आहे ना आपले कोकोनट येतात ना, कोकोनट नारियल, त्याचे 2 भाग करायचे आणि एका भागचा जो खोबरा असतो ना त्याला ब्लेंडरमध्ये पिसायचा आणि त्याच्यात दूध काढायचा. तर आरामशीर त्याला आहे ना 1 ग्लास दूध निघतो. बरोबर. आणि तो दूध आपण पिलो ना का हे जे आहे ना हे फास्ट रिपेअरिंग चालू होते. अच्छा. आणि त्याच्याने एनर्जी पण येणार. कारण ज्याचा लिव्हर डॅमेज झाला, पाणी भरला, त्याला खायला पण जमत नाही आणि खाल्लं तरी बाथरूम जात नाही, बरोबर. पण ह्या दूधनी आहे ना खायला पण त्याला आवडणार आणि हे पण होणार. ओके. हां, ते कोकोनटचं आहे दूध. अच्छा. ते डॅमेज असेल तर, पण तुम्हाला थोडंफार असेल ना, फॅटी लिव्हर असेल किंवा काही दुसरं प्रॉब्लेम असेल तर ही चटणी एकदम बेस्ट. हे 3 दिवस चालते. मग त्याच्यानंतर 4थ्या दिवशी नवीन बनवायची. अच्छा. 3-4 दिवसासाठी बनवून हो, ते काळा झाला ना फ्रीजमध्ये ठेवतो ना, जास्त काळा झाला का मग त्याचं टेस्ट नाही बरोबर येत. अच्छा. मग दुसरी बनवून घ्यायची. मग आपला अंदाज येतो ना का बाबा हे 3 दिवसात एकदा बनवायची तर किती बनवायला, म्हणजे कमी पण बनवू शकतो आपण. हे एकदम सोपा उपाय आहे लिव्हरला. हो. ओके. आणि त्याच्यानंतर नी पेन जे आहे, गुडघ्यांचे त्रास, गुडघ्यांचे, हे बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच लोकांचे कॉमेंट्स पण आहेत. बऱ्याच गोष्टी ट्राय करून झालेत डॉक्टरकडनं पण बाहेरून पण रिझल्ट नाही येते. तर त्यासाठी काय करावं? माझ्याकडे तर घुटण्याचे एवढे केस आले ना गुडघ्याचे, डॉक्टरनी जरा सांगितलं तुझा गुडघा बदली करावा लागेल. अच्छा. चेंज चेंज करायचं वगैरे बोलतात. म्हटलं काय नाही करायचं, तुम्ही रात्री झोपताना असे कपडे घालायचे का ते घुटण्याचा वर पाहिजे आणि ह्याच्यावर एक बोटाने गाईचं घी लावायचा, तूप, गाईचा तूप, मालिश नाही करायची, फक्त लावायचा. आणि रात्री सोडला ना का तो सकाळी आतमध्ये जातो. ओके. आपली बॉडी आहे ना एक खेचून घेते. मग परत दुसऱ्या दिवशी लावायचा. तुम्हाला 7-8 दिवस लावला ना का दुखणं बंद होईल. पण बंद झाल्यानंतर पण अजून 8 दिवस लावायचा. कारण कसं आहे आतमधला जो ग्रीस आहे ना तो ग्रीस संपल्या म्हणून त्याला दुखणं होतो. पण हे जे घी आतमध्ये जातो मग त्याला ऑटोमॅटिक ग्रीसिंग येते. आणि तुमचा बंद झाला, फार लोक काय बंद झाला ना मग लावायचं बंद करतात, मग 2 महिन्यांनी परत दुखतो. पण एकदा त्याला एक अजून आठवडा लावला ना तर ते वर्षभर 2 वर्ष काय त्रास देत नाही. ओके. ज्याला पण हे सगळ्यांसाठी एकदम उत्तम आहे. घी लावून. हे आजकाल सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. ह्याचं कारण आहे ना अजून एक, हे जे प्रॉब्लेम येतोय ना सगळ्यांना, पहिला एवढा नव्हता जुन्या लोकांना. आजच्या लोकांना कसाला येतो, कारण एकतर आपण
जे मीठ खातो ना आपलं ते आयोडीन त्याच्यात जास्त आहे. अच्छा. मग तो त्या ग्रीसला त्रास देतो. ओके. हां. हे जर का तुम्ही ते सी सॉल्ट खाल्ला ना का हे तुम्हाला त्रास लवकर नाही येणार. हे आज आपण जे फाईन सॉल्ट खातो ना बरोबर. त्याच्यात ते आयोडीनचं प्रमाण जास्त आहे. ओके. आणि ते आयोडीन नुकसानकारक पण आहे. अहो सगळ्याकडेच हो, ते गुडघे नुकसान करते, तुमच्या किडन्या नुकसान करते. त्याच्यापेक्षा आपण जे सी सॉल्ट आहे त्याला तुम्ही थोडं पिसून पाहिजे तर त्याच्यात थोडा हे मिक्स करा आयोडीनसाठी. हां. पण आपण हे जे घेऊन डायरेक्ट खातो ना ते त्रास देतो. अच्छा. ओके. तसंच सायटिका हा जो प्रॉब्लेम आहे कमरेचा मणक्याचा जो प्रॉब्लेम असतो ह्याच्यावर काय उपाय? नाही, सायटिका कसं आहे फक्त इकडचं नाही, इथपर्यंत जातो, असा पायापासून पण जातो. हे जे नर्वस सिस्टम आहे ना ह्याचं पण प्रॉब्लेम तोच आहे. कारण तुमच्या नर्वस सिस्टमला फ्लेक्सिबिलिटी नाही. ते एकदा दाबली का ते परत उठायला पाहिजे ना. जसं आपला पाण्याचा पाईप असतो, एकदा दाबला का परत उठला पाहिजे ना. ते उठत नाही परत. आता तुम्ही असं बसले का ती दाबली, तुम्ही 4-5 तास बसले आणि उठले का परत त्यांनी स्वतःच्या जाग्यावर यायला पाहिजे ना. बरोबर. ते येत नाही. ओके. त्याला पण आहे ना हे जे मी सांगितलं ना अद्रकचं पाणी, एक ग्लास पाणी घ्यायचा, त्याला उकळायचा, त्याच्यात अद्रक चेंदून टाकायची, थोडीशी हळदी आणि थोडासा मीठ, ह्याला उकडून आहे ना अर्धा ग्लास झाला का त्याला काढून प्यायचा. अच्छा. मग त्याच्याने हे जे प्रॉब्लेम आहे ना हे निघून जातो. आणि जिकडे जास्त दुखतोय ना, जिकडे जास्त दुखतो तिकडे काय करायचं, रात्री झोपताना लिंबूचा रस काढायचा आणि त्या रसला आहे ना एका कापसामध्ये घ्यायचा किंवा कपड्यामध्ये आणि हळूहळू लावायचा, असं लावायचं. मग त्याला मालिश नाही करायची, नाही तर चमडी खराब होणार. असं हळूहळू लावला ना का तुम्ही बघा ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिलॅक्स वाटेल. पण तो जो आहे ना बाहेरचा इलाज तो टेम्पररी रिलॅक्स आहे. अच्छा. पण तुम्ही हे पाणी पिलं ना का तुमचं परमनंट सॉल्व्ह आतून पण ते सॉल्व्ह होणार. मेन तोच आहे. हो हो. हे तर कसं आहे जसं आपण पेट्रोलियम जेली लावतो ना तसं आहे. हे तुमचं काही दुखणं बंद नाही करत, पण ते दुखणं विसरवतो. अच्छा. विसरवतो. जे तुमच्या डोक्याला जे सेन्स जाते ना दुखण्याचा ते भूल टाकतो. ओके. ओके. पण हे जे आहे ना हे तुम्हाला टेम्पररी रिलीफसाठी फार बरं आहे, पण परमनंट इलाजसाठी तोच आहे. अच्छा. हां. आणि असं पण आहे ना तुमची तब्येत चांगली असेल ना तरी आठवड्यातनं 2 दिवस आहे ना हे तुम्ही घेतलं ना का तुम्हाला हे त्रास येणारच नाही. अच्छा. हे नर्वस सिस्टम आहे ना ह्याचा त्रासच नाही येणार. आता आज माझे वय किती झाले, 60+ झाले, तुम्हाला एक पण झुरी नाही वाटणार कुठे. ह्याचं कारण आहे ना हे मी कमीत कमी आज 15 वर्षापासून आहे ना आठवड्यातनं एकदा तुम्हाला रोज नाही तरी एकदा तर होतोच. ओके. ओके. आणि हे फक्त याच्यासाठी नाही, तुमच्या अंगात कुठलंही दुखणं आलं ना, कुठनं पण दुखणं आला तरी हे चालतो. तुम्हाला कुठेही दुखणं आला तर हे चालतो. अच्छा. फक्त एक डोकेदुखी नाही, डोकेदुखीसाठी आहे ना तुम्हाला जिरा खावा लागतो. ओके. तुमच्या डोकेदुखी झाला 1 चमचा जिरा चावून खायचा, पाणी प्यायचा, आतमध्ये गिळायचा, अर्धा तासात डोकेदुखी बंद. कारण ते डोकेदुखी आहे ना ते गॅसमुळे, दुसरं काही कारण नाही. डोक्या दुखायचा गॅस वाढला का दुखतो. हे खाल्लं ना किंवा तुम्हाला डकार येणार, डोकेदुखी एकदम बंद. ओके. ओके. हां. बाकी दुखण्यासाठी आहे ना अंगात कुठेही दुखत असेल ना, समजा आता कधी काय जास्त सामान उचलला का कधी कुठे पडला माणूस, कधी कुठे पडला, ॲक्सिडेंट पण झाला कुणाचा, तरी डॉक्टर काय करतो त्याला दुखणं मिटवायची गोळी देतो. पण त्याच्याबरोबर जर का तुम्ही हे घेतलं ना तर दुखणं लवकर निघून जातं. अच्छा. हे एकदम म्हणजे डिवाइन रेमेडी आहे. आणि हे तुम्हाला आहे ना तुम्ही आज घेतलं ना 3 दिवसात तुम्हाला माहीत पडतो का बाबा आता आपलं रिलॅक्स होतं. आता डोक्याचं तुम्ही म्हणालात तर मला आठवलं की लोकांना मायग्रेन आहे. मायग्रेन. हो. मी आता ज्यावेळी जॉब करायचो तर माझ्या टीममध्ये पण मुलं होती, त्यांना मायग्रेन झाल्यावरती म्हणजे असं पण व्हायचं कधी ते ऑफिसमधून जायचे घरी, इतकं त्यांना त्रास व्हायचा. मग हे काय का मायग्रेनचं काय मी तुम्हाला सांगतो. मायग्रेनचं कसं असतो, आपल्या डोक्यामध्ये आहे ना बारीक बारीक नसा आहेत. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता ना कुठे एका जाग्यावर का ते ब्लड त्याच्यात फ्लॉट होतो त्या नसामध्ये आणि म्हणून तो दुखतो. पण त्याला तुम्ही काही ट्रीटमेंट घेतलं ना तर ते बरं होणार नाही. त्याच्यासाठी एकच उपाय आहे जे मी एका आमच्या दुबईच्या आर्किटेक्टला सांगितलं होता. अर्धा ग्लास पाणी घ्यायचा, अर्धा ग्लास, आणि फ्रीजरमध्ये ठेवायचा, एकदम थंड करायचा
चिल्ड करायचा एकदम आणि असं घेऊन पटकन प्यायचा. तोंडात लावायचं नाही, डायरेक्ट पोटात टाकायचं. पोटात टाकलं ना का पोटात थंड वाटणार आणि तुम्ही बघा थंड वाटलं ना का 5-7 मिनिटात फ्री, मायग्रेन फ्री. ओके. कारण कसं आहे आपली जी बॉडी आहे ना त्याची एक सिस्टम आहे. जर का तुम्ही गरम खाल्ला का ती थंड होते आणि तुम्ही थंड खाल्ला का ती गरम होते. मग आपण एकदमच थंड पाणी टाकला का त्यांनी त्याला न्यूट्रल करायला एकदम गरमी आणली ना मग इकडचा क्लॉट खुलला. हे एक. आणि कसं आहे हे थंड आहे ना हे सगळ्यात पहिला इन्फॉर्मेशन कुठे जाणार डोक्यात गरम करायला का मग त्या टायमाला इकडून गरमी चालू होते मग हे सुटतो. आणि एवढंच नाही तुम्ही या ना आता समजा तुम्ही कुठे थंड प्रदेशमध्ये गेले आणि तिकडे तुम्हाला गरम पाणी नाही आंघोळ करायला, बरोबर आहे, थंड पाणी आहे. मग आता काय करणार तुम्ही पहिला थोडा पायावर टाका आणि नाभीकडे ना असं हात ठेवा आणि असं 1 मिनिट फक्त भरून ठेवा का तुमची बॉडी गरम होणार. अच्छा. आणि मग तुम्ही आंघोळ केला तुम्हाला थंड नाही वाटणार. हे एक टेक्निक आहे. आणि गरमीमध्ये असाल तरी सेम प्रोसेस. तुम्ही पायात टाका इकडे थोडा ठेवला 2 मिनिटं का तुमची बॉडी थंड होणार. ओके. मग तुम्हाला ते साधा पाणीनी काय प्रॉब्लेम नाही. हे आपले पूर्वज लोक सगळ्यांना माहीत होत आहे. पण आता आपण हे टेक्निक विसरलो. ते काय करायचे पहिला पाय धुवायचे मग नाभीकडे पाणी अडवायचे मग इकडे टाकायचे आणि इकडे टाकायचे. कारण आपली जे नर्वस सिस्टम आहे ना हे इकडून हार्टमधून निघते ना हे सगळ्यात मोठं आहे. हे नर्वस सिस्टम तुम्ही इकडे टाकले ना पाणी तर ते नायाची आंघोळ करायची पद्धत आहे. पायावरनं चालू करायचं आणि नाभीवर आणायचं मग इकडे टाकायचं. अच्छा. हे सगळे म्हणजे याच्याने आहे ना आपल्या बॉडीला पुढे जाऊन आहे ना कमी प्रॉब्लेम फेस करावं लागतात. बऱ्याच लोकांना आहे डायबिटीज. थोडं डायबिटीज. हो, डायबिटीजचं थोडं लांबच आहे प्रोग्राम. मूळ तत्वात आहे ना डायबिटीज होतो कसाला हे कोणाला माहीत नाही का बाबा डायबिटीज का होतो. लोकांना असं वाटतं ना का बाबा आपण गोड खाल्ला का काय खाल्ला तर डायबिटीज होतो. तसं नाही. डायबिटीज व्हायचं मेन कारण काय आपल्याला असं वाटतो का आपलं पोट हे डायजेस्ट करतो, हजम करतो. तसं नाही. आपलं डोळा आहे ना डोळा कान मो हे सगळं त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. आता तुम्ही माझ्यासमोर बसलेत, बरोबर आहे, मी एक इमली हातात घेतली आणि असं असं केला काय होणार तुमच्या तोंडात पाणी येणार. का पाणी येतं. मी तो विचार केला म्हणून नाही. तसं नाही, विचार नाही. हे आहे ना इमली आहे ना हायली ॲसिडिक आहे. ओके. आणि आपला डोळा आहे ना त्याच्यात एवढी ताकद आहे का तो पदार्थाचा आतला ॲसिड मोजू शकतो. ओके. आपले हे जे डोळे जे देवानी बनवले ना आज आम्ही लोकांनी हीट सेन्सर कॅमेरा बनवला. काय हे गरम आहे का थंड आहे ते लाल आणि ब्लूमध्ये माहीत पडतो. पण त्या टायमाला देवानी हे डोळं बनवलेत ना हे किती ॲसिडिक आहे त्याला माहिती आहे. pH लेवल काउंट करतो. तुम्हाला जर का मी डोळे झाकून इमलीचा पावडर तोंडात घातला काय होणार माहिती आहे सगळे छाले येतील. तुमच्या तोंडात छाले येतील. ओके. म्हणजे आपला डोळा काय करतो याचा pH काउंट करतो. अच्छा तुमचे डोळे बंद असतील मी फक्त सांगितलं इमली तुमचा कानाने ऐकला तरी पाणी सुटणार. हे आपण विचार करतो ना का खाली इकडे डायजेस्ट नाही होत. ते डायजेस्ट व्हायला पहिला इकडे न्यूट्रल झालं पाहिजे. जेवण न्यूट्रल झाला का मग पोटात गेला का डायजेस्ट होणार मग डायबिटीज नाही होणार. आपला प्रॉब्लेम कुठे येतो आपल्या जुन्या जमान्याचे लोक होते ना ते काय करायचे जेवायच्या अगोदर हातपाय धुवायचे. हात धुवायचे ठीक आहे पण पाय कसं धुवायचे कारण आपण जे पण खातो ना त्याच्या हिशोबाने इकडून लिक्विड यायला पाहिजे. ओके. कारण चपातीचा pH वेगळा आहे, भातचा pH वेगळा आहे, भाजीचा pH वेगळा आहे, दालचा pH वेगळा आहे, सगळ्यांचं pH वेगळं आहे. मग तुम्ही चपातीन भाजी खाता मग त्याचा pH वेगळा झाला. तुम्ही दालमध्ये डुबवून खातो त्याचा pH वेगळा झाला. मग हे सगळे वेगळे वेगळे आहेत. हे डोळा बघतो आणि डोक्याला सांगतो आणि डोका तसं केमिकल बनवतो इकडे यायला. ओके. पण होतो कसा आपण जेवायला बसलो आणि आपलं डोकं कुठे कुठे चालतो. बरोबर. मग डोळं काय म्हणतो ते त्याच्याकडे लक्ष नाही डोक्याचं.
म्हणून आपले जुने लोक सांगायचे का पहिलं पाय धु. हां पाय धुतलं ना आपण का आपला माइंड फ्रेश होतो. तुम्ही बाहेरून आले, हां तुम्ही घरी जाऊन हातपाय धुतलं ना का तुमचे विचार बंद होतात आणि रिलॅक्स होतो. रिलॅक्स होतो. मग त्या टायमाला तुमचं डोळं बघतो आणि ह्याला ब्रेनदुरं सांगतो, मग मेंदू सोडतो. ओके. आणि जर का तुम्ही टेन्शनमध्ये असाल तरी ही प्रक्रिया होत नाही. हां करेक्ट. अच्छा, तुम्ही एक सिंपल आहे का जर का तुम्ही दुसरं कुठे विचार चाललाय तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही कुणाला पण बघा, जो माणूस टेन्शनमध्ये असेल ना त्याला डायबिटीज होतो. हां बरोबर. हां ह्याचं कारण आहे करेक्ट. का हे लिंक आहे ना, हे लिंक काउंट करत नाही कोणी. बरोबर. आता माझ्याकडे लोक असे पण आलेत ना की जे दिवसातनं 3 वेळा इंजेक्शन घ्यायचे, खायच्या अगोदर डायबिटीज चेक करायचे, अच्छा. मग ते इन्सुलिन घ्यायचे, मग परत चेक करायचे. कारण त्यांना डायबिटीज किती आहे त्या हिशोबाने दवा घ्यावा लागते आणि ते स्वतः टोचतात. मग त्यांना मी पद्धत शिकवली जेवायची. हे बघा, जेवायचं कसं आहे, तुम्ही ताटात घेतलं जेवण, बरोबर आहे, डोळ्याला बघू द्या. ज्या माणसाला डायबिटीज असेल त्यांनी ताटात घ्यायचा, डोळ्याने बघू द्या, मग त्याला मिक्स करून टाका. जे पण तुमचं जेवण आहे, चपाती, भाजी, दाल, चावल, गोड, आंबट, जे पाहिजे सगळं मिक्स करा. मिक्स केल्याने काय होईल, त्याचा स्वाद एक होईल. स्वाद एक झाला का त्याचा pH एक झाला. मग तुमच्या डोक्याला घडी घडी कॅल्क्युलेशन नाही करायचं आणि मग तुम्ही त्याला खा. ओके. तुम्ही 15 दिवस खाल्ला ना का तुमची डायबिटीस एकदम नॉर्मल. मिक्स करून खायचं. हा, कुठली दवाची गरज नाही, ओके. कुठल्याच दवाची गरज नाही. ओके. हे फक्त मिक्स करून खायचा. किती लोकांचे इंजेक्शन सुटले, ते येत आहेत ना भेटायला, अरे बोलतो बाबा तुम्ही सोडवले आम्हाला. कारण ते बिमारी आहेत नाही. डायबिटीस हे बिमारी नाही, हे तुमचा माइंड डायव्हर्ट आहे म्हणून डायबिटीस आहे. तुम्ही डायव्हर्ट केला माइंड का डायबिटीस झाला. आता फार लोक आहे ना गरम गरम जेवतात, बरोबर आहे. तुम्हाला एक माहिती आहे, या जगातला कुठल्याही जनावरला तुम्ही गरम जेवण द्या, तो खाणार का? नाही. का नाही खात? आपण जे काय शिकलो या जगात ते जनावरला बघूनच शिकलो. मग तो नाही खात, आपण कशाला खातो? कारण आपलं विचार चुकीचे आहेत. कधी पण जेवण नॉर्मल टेम्परेचरमध्ये पाहिजे. अच्छा. हां. थंड पण नाही पाहिजे, गरम पण नाही पाहिजे. आणि आपण जेव्हा मिक्स करतो ना जेवणाला तेव्हा तो थंड होतो आणि थंड असला का हाताने गरम होतो. हे आपला जे हात आहेत ना हे आहे ना, हे मायक्रोसेंटर आहे, मायक्रोसेन्सर आहे. तुम्ही हाताला असं असं खाता बघ, गरम गरम होतो ना. हां बरोबर. गरम होतो. एवढाच नाही, तुम्ही असं असं करा ना, थोड्या टायमाने तुम्हाला याच्यात मध्ये आहे ना काहीतरी आहे असं वाटेल. तुम्ही करून बघा ना. हे बघा, असं करा, असं असं करा, जवळ आणा, मग असं असं करा. हे बघा, तुम्हाला वाटेल मध्ये घोडा आहे. तो घोडा काय आहे? एनर्जी. एनर्जी आहे. तर तुम्ही जेव्हा मिक्स करता आणि त्या टायमाला तुम्ही ज्याला मानता, साईबाबांना मानता, शंकर भगवानना मानता, स्वामी समर्थांना मानता, त्यांचं नाव घेऊन घोडा करा, मिक्स करा. ओके. मग ते खा, तुमची डायबिटीस एकदम नॉर्मल. अच्छा. जुन्या जमान्याला माहिती आहे, जेवायच्या अगोदर असं प्रार्थना करायची, कमीत कमी 2 मिनिटाची प्रार्थना असायची. बरोबर. प्रे केलं. ते काय होत होता, आपण प्रार्थना करताना आपलं डोळं ते बघत होता, डोकं ते काम करत होता, तयारी. ते तसं वर्क करायचं. जुन्या जमान्याला आहे ना, त्या टाईमच्या लोकांनी आहे ना एवढं समजवलं नाही. कारण काय, त्या टायमाचे लोक एवढे संबंधाची तयारी नव्हती. आता कसं आहे, आता आपलं हे मेटलिस्टिक वर्ल्ड आहे ना, ह्याच्यात सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेटिक फोर्स काय आहे. हे आपण असं केलं ना, हे जे बॉल निर्माण होतो ना, हे मॅग्नेटिक फोर्स आहे. तुम्ही असं करा ना, तुमच्या हातला मागे मागे टाकणार, असं केलं ना, हे बघा असं असं धावणार इकडे तिकडे. कारण हे मॅग्नेटिक फोर्स तयार झाला. करेक्ट. का तुम्ही हे मिक्स केला आणि खाल्ला का एकदम डायजेस्ट होणार. कारण हे सगळे विषय आहेत ना, हे जाणून घेतला का त्रास कमी होणार. आणि मी लोकांना सांगतो, जर का तुम्हाला मिक्स करून आवडत नसेल तर तुम्ही एका टायमाला एकच स्वाद घ्या. आता खायला बसले ना, फक्त रोटी भाजीच खा. अच्छा. मग डाळ चावल बिवल खाऊ नका. ओके. तरी तुमची डायबिटीस कमी होणार. ओके. आणि जेवढा होत असेल ना तेवढा लहान घास घ्या आणि हळूहळू खा. त्याच्या ह्याला लाडला त्याच्यात मिळू द्या. बरोबर. ते आमचे एक डॉक्टर होते ना इकडे बँगलोरला,
लक्ष्मीनारायण रेड्डी, त्याचं जाम नाव आहे बेंगलोरला. तो प्रत्येक बिमारीचा इलाज विदाउट मेडिसिन करतो तो पण. ओके ओके. तो सांगायचा की बोले भगवान ने कितना दात दिया है, 32 दात, तो 32 बार चबाव. मी एक दिवस ट्राय केला, 2 तास लागले. म्हणलं 32 नाही पण 10 वेळा चावतो. त्याचं कसं म्हणणं आहे, खाना खाओ और खाना पिओ और पाणी खाओ. ओके. जेवण आपलं आतमध्ये जाताना लिक्विड होऊन जायला पाहिजे. बरोबर. पण तेवढं नाही जागू शकत, पण तरी जेवढं पॉसिबल होईल. तुम्ही फार लोकांना बघा, ते जेवायला बसतील ना, हळू 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 हळू, पण त्यांच्या बॉडीमध्ये कुठलाही इंडायजेशनचा प्रॉब्लेम नाही येणार. करेक्ट. हळू 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 चावत चावत. हो, एक जण खूप स्लो खातात. हे डायबिटीज जे आहे ना, हे आपलं सिस्टम आपण बरोबर नाही अडॉप्ट केला जेवायचा, म्हणून होतो प्रॉब्लेम, दुसरं काय नाही. ओके. आता तुम्हाला खरं नाही वाटणार, आमच्याकडे एक आमचा मित्र होते नलावडे म्हणून, ते डोंबिवली राहतात. ते माझ्याबरोबर आपण काम करायचे ना. अच्छा. तर ते एक दिवस आले, म्हणतो दादा मी चाललो घरी. म्हटलं काय झालं? अरे बोलतो म्हणजे डायबिटीस वाढली. म्हटलं किती झालं? बोलतो 350. म्हटलं बस बस तुझी डायबिटीस काढतो आता. मी त्याला संतोषला सांगितलं, मग संतोष साखर आण जरा. अरे म्हणतो दादा मला मारता का तुम्ही? अरे मला बोलतो ॲडमिट करावं लागेल ICU मध्ये. अरे म्हटलं काय नाही, विश्वास आहे ना माझ्यावर, बस. 1 चमचा त्याला साखर दिला. मी म्हटलं मी म्हणतो तसं खा. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं याला तोंडात एवढा टाईम फिरव का तो मेल्ट झाला पाहिजे. मग तो बसला 5 मिनटं 10 मिनटं असं मेल्ट केला आणि मग पिला. त्याच्यामध्ये आता थांब, अर्धा तासाने चेक कर. तुम्हाला खरं नाही वाटणार, अर्धा तासाने चेक केला 150. ओके. कमी झालेले. कसं कमी झाला? कारण तुम्ही जेवढा वेळ तोंडात फिरवलं ना, तेवढा वेळ डोक्याला वाटते का अजून गोड येतो, अजून गोड येतो. मग त्यांनी गोडाला डायजेस्ट करण्यासाठी तसं लिक्विड सोडला. बरोबर. आणि आपलं जुने जमान्याचे लोक होते ना, ते जेवल्यानंतर स्वीट खायला म्हणायचे का? त्याच्या मागे एक कारण होता, डायजेशन. कारण सगळ्यात हार्ड डायजेशन मध्ये स्वीट आहे. ओके. आणि त्याला जर का डायजेस्ट करायला लिक्विड सोडला का तुमचा आतला सगळ्यात डायजेस्ट झाला. अच्छा. ज्याला डायबिटीस असेल ना, त्यांनी जेवल्यानंतर स्वीट खाल्लंच पाहिजे. पण कसं, ती खायची पद्धत आहे, लहान लहान, एवढा चिमण्यासारखं. चिमणी कसं खाते तसं स्वीट खाल्लं ना, ओके, का त्याला डायबिटीस होणारच नाही. आपण काय करतो, असा लाडू घेतला का पूर्णच, त्या तसं नाही, थोडा थोडा. ओके. हे एक डायबिटीस आहे ना, हे आपलं बॉडी आहे ना सेल्फ कंट्रोल करते. फक्त आपल्याला त्याला सपोर्ट द्यावा लागतो. आपल्या बॉडीमध्ये तुम्ही आहे ना, डायबिटीस सकाळी चेक करा, दुपारी चेक करा, संध्याकाळी, प्रत्येक वेळेला वेगळी येणार, कारण आपली बॉडी त्याला मेंटेन करते. बरोबर. पण जर का आपण त्याला सपोर्ट केला तर एकदम लवकर मेंटेन होणार. लोकांचे 15-20 दिवसात इंजेक्शन सुटले. तो म्हणतो आता पूर्वी इंजेक्शनची गरज नाही, आता असंच खातो. ते म्हणतात ना, रे कधी लग्नामध्ये गेला, कुठे हॉटेलमध्ये गेला, म्हटलं मग एक आयटम खा ना, व्हेरायटी खाऊ नको. बरोबर. आज तुला असं वाटलं ना बाबा मला मिक्स नाही करायचं, तर काय नाही, मग रोटी आणि भाजी खा, तर तुला नाही होणार काय प्रॉब्लेम. हे फार सिम्पल आहे. पण हे लोकांनी अडॉप्ट केला ना का डायबिटीज एकदम 0 होतो. सगळ्या गोळ्यावाल्या आता येतील मला. आता एक अशी स्टोरी होती, एक दिवस शिर्डीला, त्या टायमाला माझे वय फार कमी होते, समजा ना एक 25-30 वर्ष असतील, समजा ना 28-30 वर्ष. तर मी द्वारकामाईमध्ये बसलो होतो. जिकडे बाबांची चूल आहे ना, अशी लहान चूल आहे बघा, हे आपला जिकडे धुनी लावतो ना त्याच्या अलीकडे अशी खाली चूल आहे. आणि तिकडे मी बसलो होतो बाजूला. का तेवढ्यात माझ्या बाजूला येऊन एक म्हातारी बाई बसली आणि त्याच्या बाजूला एक पोरगी. ओके. मग ते माझ्या वयाचीच असेल, म्हणजे 25-1 वर्षाची. तर बसले मी आपल्या बाबांचं नाव घेत होतो. बाबा काय म्हणाले, त्या पोरीचा हात धर. अरे म्हटलं बाबा ते मारतील ना पोरीचा हात धरायला. नाही बोलतो धर 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 ते हात धर पोरीचा. मी त्या म्हातारीला सांगितलं, म्हटलं तुमच्या पोरीचा हात द्या माझ्या हातात. आणि त्यांनी पण सहज उचलून देऊन टाकला माझ्या हातात, काय विचारलं नाही. मी हात धरला आणि बाबाला आता काय करू, बोलतो काय ना माझं नाव स्मरण कर. मग मी बाबांचं नाव स्मरण करत राहिलो, ओम शाई ओम शाई, असा कमीत कमी 10-15 मिनटं केला.
मग म्हणाला आता त्याचा हात सोड आणि या दोघांना आहे ना दम मारून बाहेर पाठव. त्याला सांग शिर्डीचा बाउंड्रीचा बाहेर जा, ओके. या मंदिरच्या परिसरचा बाहेर जा. हाँ. तर मी सोडला हात आणि मी त्याला बाईला सांगितलं, म्हटलं तुम दोनों उठो यहाँ से, तो अभी ये पूरा मंदिर के बाउंड्री के बाहर जाओ, इधर रुकने का नहीं बोला. बाबांनी सांगितलं जरा दम मार के सांगायचा. म्हटलं तर बिलकुल रुकने का नाही, सीधा बाहेर जाओ. ती पण काय बोलली नाही, उठली, पोरीला उठवला आणि गेले दोघं निघून. हे प्रकरण झाला. नंतर मी बाबाला म्हटलं, बाबा तुम्ही कुठे मला मार खायला लावणार, हे असं कामं करायचं काय नाही. बोलतं आता तू नामस्मरण कर. मग मी लागलो परत नामस्मरणला. संध्याकाळी त्या टायमाला मी बसनी यायचो, तर तिकडे नीताची बस उभी राहायची ना तिकडे, तिकडे मी उभं होतो बस धरायला. तर तेवढा ती बाई आणि पोरी आली दोघं, आणि ती बाई येऊन माझे पाया पडायला लागली. अरे म्हटलं आई तू मला पाय कसाला पडते माझे. तेव्हा ती म्हणाली का माझी पोरगी मागच्या 2 वर्षापासून त्याला होश नाही, ओके. हाँ. ती काही काम करत नाही, त्याला काही माहीत नाही पडत, त्याला सगळं आम्हालाच करावं लागतो. पण तुम्ही हात धरला आणि आम्ही बाहेर गेलो ना मंदिराचा का त्याला पाळी आली ओके. पोरीला. मग त्याला मी हॉटेलमध्ये घेऊन जाऊन जिकडे ते थांबले असतील ना तिकडे त्याला आंघोळ घातली आणि त्याला झोपवली. त्याच्यानंतर ती उठल्यानंतर एकदम बरोबर आहे. ओके. म्हणजे सगळ्यांना ओळखते, सगळ्यांशी बोलते. बोले 2 वर्षानंतर हे बरी झाली हाँ. म्हणून पाया पडते. अरे म्हटलं माझं नाही, बाबांच्या पाया पडा. त्यांनी म्हटलं मी माझ्या मनाने नाही धरला, बाबांनी सांगितलं म्हणून धरला होता. तर ते बाबाला नमस्कार करायला लागली. कारण तिकडे आम्ही रोडवर उभा होतो ना, तिकडून असं बाबांचा कळस समोर दिसायचा. अच्छा. तर मग ती एकदम असं नमस्कार करून असं रस्त्यावर पाया पडायला लागली बाबांना, रडायला लागली. बरोबर. मग 2 वर्ष ती पोती म्हणते मी किती डॉक्टरांना दाखवलं, किती तांत्रिकांना दाखवलं, काय नाही झालं. असे कामं करतात. एक कशाला काय करतात ना ते बाबांना माहीत असतो, आपल्याला नाही माहीत असतं. ते त्यांच्या मनावर आहे, कधी काय करतील ना काही करणार नाही. म्हणजे कसं आहे, बाबा कुठे पाठवतात काय करतात माहीत नाही. आणि आज याची गरज आहे. कारण कसं आहे, जसं म्हणतात ना, तर कुठलीही वस्तू अति झाली जगात जेव्हा राक्षसांचा राज वाढला का देवाला यावं लागतो. हो हो. आज या डॉक्टर लोकांचे जे झालंय ना अति झालेलं आहे. 80% ऑपरेशन आहे ना ते चुकीचं करतात, म्हणजे त्याला गरजच नाही. अच्छा. आणि आपलं रिपोर्ट नाही, हे अमेरिकाचे रिपोर्ट आहे. तर जगातले, फक्त आपल्याकडचे नाही, जगातले डॉक्टर 80% ऑपरेशन फक्त शोबाजी करतात. ज्याची गरजच नाही त्याला ऑपरेशन. कुणी बाई गेली डिलिव्हरीला सिझरिंग, त्यांना बिल बनवायचं असतं. ओके. किती डॉक्टर लोकांनी तर इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं ना का आम्हाला टार्गेट देतात. जसे जे बँकवाल्याला टार्गेट असतो ना, एवढे गिराक पाहिजे, असं ह्यांना टार्गेट असतो अच्छा. का एवढे ऑपरेशन पाहिजे. कारण एवढी मोठी हॉस्पिटल चालवायची, मग पैसे नको, ऑपरेशन नाही येणार. हे सगळं. म्हणजे आता वाढलं म्हणून बाबांनी आणला. ओके. आता आपल्याकडे प्रोग्राममध्ये आता शिबिर असतो ना, हे डॉक्टर लोक पण असतात 20-25%. जे ॲक्सेप्ट करायला तयार आहेत ना ते असतात. पण ज्यांना थोडा घमंड असतो का इगो असतो ना ते लोक नाही आहेत, ते एक्सेप्ट नाही करत. नाही करत. बरोबर. नाही करत. पण त्यांच्या फॅमिलीकडे काय झालं ना का ते मग येतात, का त्याला ते सगळं स्वतःचं करून थकतात. बरोबर आहे. मग थकल्यानंतर म्हणतात का हे करावं लागेल, हे करावं लागेल. हे असं सगळे प्रकार आहे. खूप आज तुम्ही अजून माहिती दिली आपल्या ऑडियन्सला. आणि मी परत ही बुकची जी रेमेडी आहे ती लोकांना व्हॉट्सअपवरती काय होतं की रिप्लाय करायला नाही जमत बाकीच्या कामांमुळे पण. तर मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले. तुम्ही आता ह्या व्हिडिओ पॉज करून डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा. वरती सगळ्यात तुम्हाला ती लिंक दिसेल. ती लिंक क्लिक केलात की तुमच्याकडे ती फाईल ओपन होईल PDF मध्ये. आणि त्याच्यामध्ये 108 बिमारींचे पूर्ण रेमेडीज आहेत. आणि दादांचं चॅनल पण आहे यूट्यूबचं. त्या यूट्यूबच्या चॅनलची लिंक पण मी तिथे मेन्शन केली आहे. दादांचा 1 आठवड्यामध्ये 4 व्हिडिओज येतात. ते एज्युकेशन चॅनल आहे. हां, ते एज्युकेशन चॅनल आहे. आणि तुम्ही त्या चॅनलला फॉलो केलात तरी पण तिथे तुम्हाला शिकायलाच मिळणार आहे चांगल्या गोष्टी. तो चॅनलमध्ये आहे ना, आम्ही फक्त स्वास्थ्य बिमारीचं नाही, त्याच्यात आम्ही आहे ना एक आसपास म्हणून प्रोग्राम चालवतो. आसपासमध्ये कसं आहे का अध्यात्म, स्वास्थ्य, पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक हे असं 5 कार्यक्रम चालतो.
म्हणजे 5 विषयावर आहे ना क्लिअरन्स, कारण सगळे एकामेकाला जोडून आहे. आणि थँक्यू मला नाही सांगायचं, बाबांना सांगायचं. ज्या लोकांच्या बिमाऱ्या बरं होतात ना ते पण मला फोन करतात ना थँक्यू. म्हटलं मला नाही, आजूबाजूला मंदिर असेल ना बाबांचा तिकडे जाऊन थँक्यू सांगायचं, कारण ते हाय सगळं त्यांचा. मी तर काय फक्त एक म्हणजे ज्याला म्हणतो ना का मेसेंजर आहे. त्यांनी मला सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं, कारण त्यांची भाषा सर्वसाधारण माणसांना कळत नाही, कारण ते टेलिपॅथीनी होते. म्हणून आणि टेलिपॅथीनी बोलणं व्हायला तुमचं मन, तुमचा आत्मा आणि डोकं तिघं शांत पाहिजे. आणि देवाच्या कृपाने मला असं आहे का मला जास्त विचार येत नाही, म्हणून बाबा पाठवतात माझ्याकडे. बरोबर आहे. नाही, चांगली गोष्ट आहे आणि आजच्या पिढीला ती गरज आहे, म्हणून ह्या गोष्टी चांगल्याच होत आहेत आणि आपण त्या गोष्टीला अजून पुढे घेऊन जाऊ. तर तुम्ही पण ह्या गोष्टीला पुढे घेऊन जावा. हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये आम्ही जे गोष्टी आज सांगितले, जे उपाय दादांनी दिलेत, तर ते प्रॉब्लेम्स ज्या लोकांना आहे त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही उपाय मिळतील आणि त्यांचं पण आयुष्य सुरळीत जाईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.